अलग निरंजन आदेश। वाजले 5:15 आणि आपण इथून निघतोय प्रयागराजला। चला आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करू। हां 3 वाजता उठले सकाळी, रात्रीची झोप सुद्धा आली नाही अजिबात। जायची एक्साइटमेंट एवढी की ॲसिडिटी पण भरपूर झाले। आता काय काळोखामध्ये एवढं दाखवता नाही येणार, तेव्हा उजाड होईल त्यावेळेला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करू। ह्या पुढचे 10 दिवस आपण फक्त आणि फक्त गाडी आणि देवदर्शन बस याच्यातच राहणार आहोत। हे आपली गाडीने आताच डोळे दिपवलेत। फुल मजा येणार आहे, फुल। सो एन्जॉय ब्लॉग, एन्जॉय म्युझिक। हा झाला आपला फर्स्ट फ्यूल ब्रेक। आता इथे भरणार सीएनजी भरलं का इथून मग डायरेक्ट घोटीला चालणार आहे। घोटीला पहिला नाश्ता होईल लागला। हा आहे समोर पेट्रोल पंप। सकाळचे वाजले जवळजवळ 6:30। आपण आपला प्रवास चालू केला होता 5 वाजता। 5 ते 6:30, 6:30पर्यंत आपण पोहोचलो इथे पडग्याला। हा पडग्याचा फ्यूल पंप। ही समोर आहे, ही आपली गाडी। कम से कम 15 ते 20 किलोमीटर धक्का होता फुल, एवढा चिक्कार या साईडला ना। अयोध्येला बस काय। अरे आता 10 दिवस आपण ब्लॉग मध्येच येणार आहेत। अरे पहिला आपला प्रवासच जाईल ना, डायरेक्ट तिकडचं थोडीच येणार आहे। फंटॅस्टिक सुंदर झाला एकदम।
हा झाला आपला फ्यूल ब्रेक. आपण कसारा घाटाच्या एकदम पायथ्याशी आलो. आता हा आहे हॉटेल बाबा, हॉटेल दा ढाबा. इकडे नाश्ता करू आणि मग पुढे जाऊ. बाबा दा ढाबा. आणि हे आहेत आपले पंटर कंपनी. हा मजा येते ना व्हिडिओच्या. या लेवलपर्यंत जर तुम्ही पोचले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. का सबस्क्राईब करा तर आज आपण निघालो आहोत प्रयागराजला. प्रयागराजचे आपले नाही बोललं तरी 10 ते 12 व्हिडिओ येतील. आपण फक्त प्रयागराजच नाही, प्रयागराज, अयोध्या, उज्जैन, काशी सगळं करणार आहोत. तर या प्रत्येक याचे वेगवेगळे आपले व्हिडिओ येतील आणि त्या व्हिडिओच्या लिंक जर तुम्हाला ऑटोमॅटिक पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले लाईक करा, जास्त आवडले तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आता आम्ही इथे थांबलो आहेत ते बाबा का ढाबा इथे नाश्ता करण्यासाठी. आणि हा त्या ढाब्याच्या आसपासचा परिसर आहे. CNG भरायला परत थांबलो आहे. CNGची लाईन बघा किती आहे माझ्या मागं. आमचाच नंबर आहे जवळजवळ 12 का 13वा गावचा नंबर आहे. ती लाईन लागल्या बघा मागे. फुल लाईन पार तिथपर्यंत गेले. ही आपली गाडी. घोटीचा टोल नाका आहे, घोटीचा. CNG भरायला थांबलोय. हा मेन रोड. आता इथून आपण लागणार आहोत समृद्धी हायवेला. समृद्धी हायवेला लागला का डायरेक्ट 7 तास कंटिन्यू आपली रनिंग आहे. जवळ 700 किलोमीटरची आहे. आणि टॉयलेटचे इथूनच वांदे व्हायला सुरुवात झाले आहे. टॉयलेटच्या ह्याच्यामध्ये इथूनच लाईन सुरू झाली आहे. अजून आपण अयोध्येला पोचलोच नाही. काय माहिती पुढे काय काय होणार आहे देवाला ठाऊक. हां पुण्य कमवायचं आहे ना, पुण्य कमवायचं आहे बोललं. आता हा त्रास सहन करायला लागेल आणि त्याची सुरुवात इथूनच झाली आहे. सगळ्याचेच वांदे बघू आता काय काय फेस करायला लागणार आहे. टॉयलेटची तर सुरुवात इथूनच झाली आहे. लाईनमध्येच सगळे. आणि माझ्या मागं गाड्या बघा किती आहेत. हां ही पार इथून जी लाईन दिसते ही इकडून गेली पार त्या साईडला गेली. सर्व CNG वाले. समृद्धी महामार्ग. आता जॉईंट व्हा आपण याच रोडला. नाशिकला. आणि इथून नागपूर 643 किलोमीटर आहे पूर्ण. हा आहे घोटीचा टोल नाका इथे समृद्धी हायवेचा. झाड दाखवलाय बापाचा सगळा बघा पण तुम्हाला काय
जस्ट जेवणाचा पार्ट डन. आता इथून नाही बोललं तरी 250-300 किलोमीटर नागपूर आहे. नागपूरच्या पुढे गेल्यावर स्टॉप घेतो. बघितलं ना, या इथं जेवायला बसलो. जेवताना पण एक कांड झाला. त्या साईडला तिकडं बसायला गेलो. जेवण सगळं खाली तयार करून ठेवलं, खोलून ठेवलं ना. तिथून एक आला आणि बोलतो इथं नाही बसायचं, उठा इथून. हे बा, हे समोर आहे. बसून दिले नाही तिथे. तिथून उठलो, इथे आलो जेवायला. आता इथून सरळ निघायचं. आता नागपूरच्या पुढे गेल्यावर स्टॉप होईल आपला. ही आपली गाडी आहे ना. सगळी सोय करून ठेवलेली आहे. रात्रीचं जेवण पण बरोबर ठेवलेलं आहे. हे बा, दुसरी आली गाडी. या मेन म्हणजे प्रॉब्लेम असा आहे, या रोडला समृद्धी हायवेला जेवायला कुठंच जागा नाही आहे. जिथे चान्स भेटला तिथे आले जेवायला. आता आपली गाडी जाईल आणि ती गाडी इथे येईल, बसतील इथं आरामात जेवायला. आहे ना इथे म्हणजे आत्ताशी अर्धा रस्ता क्रॉस केला आहे. फ्यूल ब्रेक. इथून अजून नागपूर 150 किलोमीटर आहे. वाजले आता 4-4:30 वाजले. आता इथे चहा पिऊ आणि पुढचा रस्ता चालू करू. गाड्या बघा फुल. या सगळ्या गाड्या आहेत, या सगळ्या प्रयागराजला जाणार आहेत. या सगळ्या प्रयागराजला जाणार आहेत. काही गाड्यांवर तर लिहिलेलं पण आहे प्रयागराज. हे बघा, कुंभमेळा प्रयागराज लिहिलं ना. या गाडीवर पण लिहिलं आहे, पिक्चरवर पण लिहिलं आहे. सर्व प्रयागराजलाच जाणार आहे. मजा येणार आहे पुढचे ब्लॉग बघायला. चला चहा एन्जॉय करू आपण. गाडीची काढायची PUC, कारण पुढे पोलीस भरपूर आहेत, पकडणार एवढं 100%. गाडीची PUC नाही आहे, PUC पण काढू आणि पुढे रस्ता कुठून कसा जातो ते पण चौकशी करतो. ही आहे आपली गाडी. नागपूर क्रॉस केलं आपण आता. हा नागपूर बायपास रोड आहे. सर्व ट्रकला लावतात ना ती ॲसेसरीज आहे. हा आहे नागपूर बायपास आणि इथे आम्ही CNG भरायला थांबलो आहे. CNG भरायला थांबलो आहे ना. 1 नंबर रिक्षा. हा बा, हा मेन रोड आहे बाहेर. हा मेन रोड आहे. अजून नाही बोललं तरी 700 ते 800 किलोमीटर इथून अयोध्या आहे. 700 ते 800 किलोमीटर. बघू जाताना मे बी पेट्रोल पंपावर झोपतील. नाही झोपले तर गाडी कंटिन्यू चालवतील आणि उद्या सकाळपर्यंत अयोध्येला पोहोचतील. अयोध्येवरून आंघोळ वगैरे करून दर्शन करून मग दुसऱ्या दिवशी पुढे आपला प्रवास होतो.
तर माझ्या या व्हिडिओच्या या लेवलपर्यंत जर तुम्ही पोचले असाल माझ्या चॅनलला लाईक करा, जास्त आवडलं लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. का तर तुमचा एक सबस्क्राईब मला माझं चॅनल पुढे नेण्यासाठी मदत करेल. आणि यूट्यूबचा हा एक अल्गोरिदम आहे की जेवढे तुमच्या ह्याच्यावर लाईक्स येतील, जेवढे व्ह्यू येतील तेवढं तुमचं चॅनल यूट्यूब पुढे ग्रो करतं. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता वाजलेत 6, जवळजवळ आपला प्रवास चालू होऊन 13 ते 14 तास झाले आणि तेवढेच 13-14 तास आपल्याला पुढे लागणार आहे. जेवढ्या गाड्या दिसतात सगळ्या प्रयागराजला चालल्यात आहे ना. प्रत्येक गाडीच्या वरती सामान बांधलेलं आहे. सगळ्या प्रयागराजला जाणार आहे. त्या प्रयागराजला नाही, सॉरी, कुंभमेळ्यामध्ये. आता का सारखे वाळवत बसलेत. मेरी बारी कब आएगी. हे सगळे चाललेत कुंभमेळ्याला. काय हाल होणार आहे देव जाणे. कठीण आहे बाबा. काय काय बघायला लागणार आहे या 4 दिवसामध्ये देवालाच ठाऊक. पण फिरणार भरपूर आहे, एवढं तर नक्की. CNG साठी लाईन बघा किती आहे. हे बघ, त्या तिथं गाड्या लागल्यात. जय श्रीराम. हे बघ, ह्या इथे पण गाड्या लागल्यात. आणि मेन गन मजा काय माहिती आहे, 9 वाजल्याशिवाय CNG चालूच होणार नाही आहे. आत्ताशी वाजलेत 8:30. 8:30च्या नंतर CNG चालू होईल. तोपर्यंत हरी. आणि इथे वातावरण थंड आहे. आपल्याकडे थंडी नाही आहे पण इथे थंडी आहे. हे बघ किती गाड्या आहेत बघ, फुल गाड्या. आणि CNGच नाही आहे. गर्दी 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 गर्दी. लय अवघड आहे, लय अवघड आहे गड्या, लय अवघड आहे. नाश्ता पाठ जस्ट डन. इथे प्रयागला येत असाल तर प्रयागच्या या पट्ट्यातले जे दुकानदार आहेत ना ते पण फक्त माजुरले झाले. एकदम बॅड बिहेवियर आहे. त्याचा आत्ताच अनुभव आला. त्याच्या दुकानामध्ये फक्त आमच्याकडची भाकरी घेऊन जायचे, त्यांनी 100 रुपये एक्स्ट्रा लावले. का तर बाहेरची माणसं आली तिथे म्हणून. आणि मेन म्हणजे काय आहे, लोकांचा नाईलाज झाला आहे. आता या इथे बघताय, हे बघ CNG साठी आहे. कुठून चालू आहे बघ. ही सगळी पार 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 त्या तिकडे आहे पेट्रोल पंप CNGचा. लाईन बघितली. आता नाईलाज काय, 1 तास अजून CNG पेट्रोल पंप चालू होणार नाही आहे. 1 तास चालू होणार नाही. मग लोक जेवणासाठी थांबलेत आणि जेवणासाठी गेलं तर इथे असा खराब अनुभव येतो. त्याच्यामुळे जर तुम्ही इकडे येत असाल तर स्वतःचं जेवण स्वतःच घेऊन या. हे बघ माझ्या मागे दिसते, लोक स्वतः जेवण घेऊन येतात, इथं बाहेर बसतात. का तर दुकानदार तो अलाव करत नाही आहे. काही लिटरली सॉलिड थंडी आहे. आत्ताशी आपण MP मध्ये आपण संगमस्थानाच्या साईडला पोचलो सुद्धा नाही. आत्ताच एवढी जर थंडी असेल, जर आम्ही तिथे रात्री पोचलो काय अवस्था होईल काय सांगू शकत नाही. सॉलिड थंडी आहे. मेन म्हणजे CNGचा जाम प्रॉब्लेम आहे. किती गाड्या उभ्या आहेत लाईनमध्ये बघितल्या. हे बघ किती गाड्या लाईनमध्ये उभ्या आहेत. आणि मेन म्हणजे थंडी पण तेवढीच आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे इथली जी लोक आहेत ना, या लोकांचा एवढा बॅड बिहेवियर आहे ना, हिशोबाच्या पलीकडे, एकदम हिशोबाच्या पलीकडे. का कुंभमेळ्यामध्ये लोक येतात 8
या आस्थेचा फायदा कसा उचलायचा ना तर इथल्या लोकांच्याकडून समजून घ्यावा. सॉलिड थंडी आहे. चंद्र बघा कसा दिसतोय. हा प्रयागराजला जाणारा रोड आहे. समोर बघा काय लिहिलं आहे. काय लिहिलं आहे, महाकुंभ की यात्रा कर रहे श्रद्धालुओं के लिए निःशुल्क ठहरने की सुविधा. आई लव BPCL. सगळे सरसोची खेती आहे ना, एक नंबर. हा आहे प्रयागराजला जाणारा रस्ता आहे. नमस्कार मित्रांनो, आज आहे मंगळवार. आपल्या प्रवासाला जवळजवळ 25 ते 26 तास झाले. काल सकाळी 5 वाजता प्रवास चालू केला होता आपण. आता वाजलेत सकाळचे 8. जवळजवळ 25-26 तासाचा आपला प्रवास झालेला आहे. प्रयागराज इथून फक्त 50 किलोमीटर आहे. आता इथून प्रयागराजला जायचं आहे. तिथे आंघोळ वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर प्रयागराजमध्ये आपण फिरणार पण आहोत. आतापासूनचे जे पुढचे व्हिडिओ येतील ते नक्की आवर्जून बघा, कारण जेवढे व्हिडिओ येतील हे सगळे स्पेशल व्हिडिओ असतील.